हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम हा युनिट बघत असताना आपल्याला लक्षात येतं की हे टॉपिक आपले झालेले आहेत. कोणते? पॉइंटर आणि कन्सेप्ट ऑफ पॉइंटर, पॉइंटरला डिक्लेअर कसं केले जातं, त्याच्यानंतर पॉइंटर ऑपरेटर, ऍड्रेस ऑपरेटर, हे दोन्ही ऑपरेटर्स आपण बघितले. पॉइंटरचे अरिथमॅटिक्स बघितले. आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपल्याला दिस पॉइंटर बघायचा आहे. दिस पॉइंटर, हा दिस पॉइंटर आज आपण घेणार आहोत. तर चला तर मग दिस पॉइंटर आधी बघूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं? पॉइंटर टू स्ट्रिंग, स्ट्रिंग सोबत पॉइंटरला कसं यूज केलं जातं ते बघितलं होतं. आता दिस पॉइंटर काय आहे ते बघून घ्या. मित्रांनो, C++ लँग्वेज मध्ये प्रीडिफाईन तुमचा दिस पॉइंटर असतो. THIS, दिस इज ए प्रीडिफाईन कीवर्ड. प्रीडिफाईन्ड कीवर्ड आहे दिस, म्हणजे त्याचं मीनिंग बिल्ट इन त्या लँग्वेज मध्ये तयार आहे. म्हणजे या दिसचं स्पेसिफिक मीनिंग आहे आणि तो स्पेसिफिक त्याचं वर्क आहे. त्याचं वर्क काय आहे ते पण आपण जाणून घेऊया आजच्या लेक्चरच्या निमित्ताने. आता ऍड काय आहे? ऍड फंक्शन असेल, ऍड किंवा सम नावाचं फंक्शन असेल किंवा पॉवर नावाचा मॅथमॅटिकल फंक्शन असेल. तर त्या पॉवर फंक्शनचा यूज काय आहे? किंवा 2 नंबरची पॉवर फाइंड आउट करणे, POW. पॉवर फंक्शनचा यूज काय आहे? की 2 नंबरची पॉवर फाइंड आउट करणे. मग मित्रांनो, कोणताही नंबर दिला, हे नंबर दिला, ह्याची पॉवर फाइंड आउट करणे, 3 ची पॉवर काय आहे ते फाइंड आउट करणे. मित्रांनो, त्या टाइमला पॉवर फंक्शन यूज होतो. तसंच ह्या पॉवरची, POW, पॉवरचा मिनिंग प्रीडिफाईन आपल्या त्या C++ लँग्वेज मध्ये आहे. पॉवरचं काम काय आहे? की आपल्याला एखाद्या नंबरची पॉवर, एखाद्या नंबरचा स्क्वेअर, त्याची पॉवर फाइंड आउट करायची असेल तर पॉवर फंक्शन यूज करतो. मग हे आपल्याला कसं समजतं? किंवा C++ लँग्वेज मध्ये प्रीडिफाईनली त्याचा मिनिंग, त्याचं सर्व गोष्टी डिफाईन केलेल्या आहेत. पॉवर फंक्शनचा प्रोग्राम कशात आहे? या C++ लँग्वेज मध्ये. फक्त आपण फंक्शन डायरेक्ट तिथं कॉल करू शकतात. मग मित्रांनो, तसंच दिसचा पण मिनिंग स्पेसिफिकली डिफाईन आहे आणि दिस काय काम करतो हे माहिती आहे कुणाला? कंपायलरला. तर ते कसं काम करतो आणि काय काम करतो हे आपल्याला बघायचं आहे. प्रोग्राम थ्रू आपण बघून घेणार आहोत आणि हे प्रोग्राम सुद्धा तुम्हाला रन करून दाखवणार आहे. काही नाही, एक कन्स्ट्रक्टर बनविलाय, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचं तर तुम्हाला माहितीच असेल, युनिट 2 मध्ये आपण बघितलेलं आहे. कन्स्ट्रक्टरचा थोडक्यात प्रोग्राम आपण घेतलेला आहे. इथं काही नाही, फक्त दिस कीवर्ड यूज करायचा आहे. तुमचा जो व्हेरिएबल असतो A, B, हे तुमचे नॉर्मल व्हेरिएबल्स असतात, त्यांच्यासोबत तुम्हाला दिस आणि एरो ऑपरेटर यूज करायचा आहे. THIS, दिस आणि एरो ऑपरेटर. ह्याला एरो ऑपरेटर असं म्हणतात मित्रांनो. एरो ऑपरेटर यूज करायचं. हे एरो ऑपरेटर तुमचा कुणासोबत? व्हेरिएबल सोबत यूज करायचंय. मग ते कसं यूज करायचं, केव्हा यूज करायचं आणि का म्हणून यूज करायचं ते पण जाणून घेऊया. आधी बघा मित्रांनो, प्रायव्हेट व्हेरिएबल कॅन बी डायरेक्टली यूज इनसाइड द मेंबर फंक्शन. प्रायव्हेट व्हेरिएबल्स कोणते कोणते? ए बी काय आहेत? हे प्रायव्हेट व्हेरिएबल्स आहेत. मित्रांनो, इथं मी जरी यांना प्रायव्हेट बनविलं नाही, PRIVATE, प्रायव्हेट कीवर्ड जरी दिलं नाही मी, तरी बाय डिफॉल्ट ते प्रायव्हेटच असतात. हे तुम्हाला आधी माहिती आहे. आपण इनहेरिटन्स मध्ये बघितलेलं आहे. बाय डिफॉल्ट हे कीवर्ड्स, हे व्हेरिएबल्स तुमचे प्रायव्हेट असतात. आणि मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे या लाईन मध्ये? तुमचे प्रायव्हेट व्हेरिएबल्स ह्या फंक्शन मध्ये यूज होऊ शकतात, मेंबर फंक्शन मध्ये यूज होऊ शकतात, इनसाइड मेंबर फंक्शन मध्ये. म्हणजे इथं यूज होऊ शकतात तुमचे प्रायव्हेट व्हेरिएबल्स. हे पहा, A आणि B इथं यूज होऊ शकतात. हे त्या लाईनीत सांगितलेलं आहे. दिस पॉइंटर इज यूज टू access the instance variable of the current object. दिस पॉइंटरचा यूज मेंबर ऍक्सेस करण्यासाठी होतो मित्रांनो. कोणचे व्हेरिएबल्स ऍक्सेस करण्यासाठी होतात? कोणचे व्हेरिएबल्स? त्या ऑब्जेक्टचे, करंट ऑब्जेक्टचे. म्हणजे ज्या ऑब्जेक्ट, आता सपोज तुम्ही काय केलं, एबीसी क्लासचा ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनवला. ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट, एबीसी क्लासचा ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनवला. मग तुम्ही काय केलं, या ऑब्जेक्ट, आता इथं काय म्हणलेलं आहे? इन्स्टन्स. दिस पॉइंटर काय करतो? ऍक्सेस करतो इन्स्टन्स व्हेरिएबलला. मग या क्लासचे, एबीसी क्लासचे इन्स्टन्स व्हेरिएबल कोणकोणते आहेत? ए आणि बी. हे ए आणि हे बी दोन ह्याचे इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत. इन्स्टन्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. इन्स्टन्स म्हणजे इमिडिएटली डिक्लेअर्ड, म्हणजे त्या क्लासपासून तयार झालेले तुमचे व्हेरिएबल्स, त्यांना तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स असं म्हणतात. इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि लोकल व्हेरिएबल एक असतो मित्रांनो.
आणि ग्लोबल व्हेरिएबल एक असतो. मग इन्स्टन्स व्हेरिएबल कुणाला म्हणतात? ज्या क्लास पासून तयार झाले त्या व्हेरिएबलला तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल असं म्हणतात. ह्यांना तुम्ही काय म्हणणार? मग लोकल व्हेरिएबल. इंट ए आणि इंट बी हे काय आहे? तुमचे लोकल व्हेरिएबल. इथं एक्स पण असू शकतं, इथं वाय पण असू शकतं. मग हे तुमचे लोकल व्हेरिएबल. समजलं तुम्हाला लोकल व्हेरिएबल कशाला म्हणतात आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कशाला म्हणतात? जे क्लासचे व्हेरिएबल्स आहेत, जे क्लासचे व्हेरिएबल्स आहेत ए आणि बी, ते झाले तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि लोकल व्हेरिएबल हे तुमचे झाले ए आणि बी खाल्ले. आता हे दोन्ही ए आणि बी मध्ये फरक काय आहे ते तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल हे जरा, पण टेन्शन घेऊ नका. शेवटपर्यंत जेव्हा आपण प्रोग्राम बघता का तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होईल की मी माझं म्हणणं काय आहे ते. तर मित्रांनो आधी बघा, दिस पॉइंटर इज यूज टू ऍक्सेस इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी दिस पॉइंटर यूज करतो आपण. THIS दिस पॉइंटर त्या इन्स्टन्स व्हेरिएबलला ऍक्सेस करतो. कुणाच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला? करंट ऑब्जेक्टच्या. आता ह्या एबीसीचा करंट ऑब्जेक्ट आपण बनिला कोणता? ओबीजे नावाचा. ओबीजेच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला, ह्या ऑब्जेक्टच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला आपण ऍक्सेस करू शकतो. समजलं? अँड टू हे दिस पॉइंटर ऍक्सेस करण्यासाठी वापरला जातो. आणखीन पण त्याचा एक यूज आहे, टू डिफरन्शिएट आहे. टू डिफरन्शिएट इट फ्रॉम ए लोकल और पॅरामीटर व्हेरिएबल विथ द सेम नेम. मित्रांनो लोकल व्हेरिएबल आणि पॅरामीटर व्हेरिएबल आहेत तुमचे. काय करा, इथं डायरेक्ट लोकलच करा. पॅरामीटर तुम्हाला एवढं काही समजायचं नाही. पॅरामीटर व्हेरिएबल म्हणजे कोणते? जे आपण हे पॅरामीटर मधून पास केलेले त्यांना पॅरामीटर व्हेरिएबल्स असं म्हणतात. मित्रांनो काही नाही, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सांगून देतो. हे पहा, ते इन्स्टन्स व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी यूज होतात. कोण? दिस पॉइंटर. आणखीन डिफरन्शिएट करण्यासाठी पण यूज होतो. कुणामध्ये? त्या इन्स्टन्स व्हेरिएबल मध्ये आणि लोकल व्हेरिएबल मध्ये. आता हे लोकल व्हेरिएबल आणि इन्स्टन्स व्हेरिएबल हे केव्हा डिफरन्शिएट करतो आपण त्यांना? जेव्हा आपल्याकडे कंडिशन येते. कोणती कंडिशन? जेव्हा इन्स्टन्स व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलचा नेम सेम असतो. म्हणजेच लोकल व्हेरिएबलचा पण इन्स्टन्स व्हेरिएबलचा पण नाव सेम असतात. इथं पहा, हे तुमचे आहेत लोकल व्हेरिएबल आणि हे तुमचे आहेत इन्स्टन्स व्हेरिएबल. यांचे नाव सेम आहेत का बघा? ए आणि ए, बी आणि बी. या दोन्हीचे पण नाव ए आणि बी आहेत, म्हणजे सेम आहेत. मग हे तुमचं इकडला आहे तुमचा लोकल व्हेरिएबल. या ए आणि बी वरून व्हॅल्यू आलेली, म्हणजेच या ए आणि बी वरून व्हॅल्यू आलेली मी या ए आणि बी वरती स्टोअर करत आहे. आता इकडले लेफ्ट साइडचे ए आणि बी कोण आहेत? तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत. आणि राईट साइडचे ए आणि बी कोण आहेत? तुमचे लोकल व्हेरिएबल आहेत. आता मित्रांनो हे ए आणि बी आणि हे ए आणि बी इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत. आता मित्रांनो हे आपल्याला समजायले, पण कंपायलरला कोण सांगणार? कारण की कंपायलर काय करणार, हे पण ए आहे हे पण ए आहे, ह्या दोन्ही एला एकच सिंगलच ए समजणार. त्याला माहिती नाही की हा इन्स्टन्स आहे ना हा लोकल आहे, असं त्याला माहिती नाही. मग हा बी आणि हा बी, सिमिलरली बी साठी पण तसंच, किंवा हा बीला आणि हा बीला, ते दोन्ही बीला सेमच समजणार. मग मित्रांनो त्या कंडिशनला आपण दिस पॉइंटर यूज करतो लोकल व्हेरिएबल आणि इन्स्टन्स ह्याच्यासोबत डिफरन्शिएट करायला. मग ते आपण काय करतो, वी कॅन यूज दिस पॉइंटर टू डू सेम जॉब. ही सेम जॉब करण्यासाठी दिस पॉइंटरचा यूज आपण करतो. कोणती जॉब? किंवा या ए ला आणि बी ला, कोण्या लोकल ए ला आणि बी ला या इन्स्टन्स ए आणि बी वरती असाइन केलं जात आहे. म्हणजे या ए आणि बी च्या व्हॅल्यूज या ह्यांच्यावरती असाइन केल्या जात आहेत. हेच सेम जॉब आपण करणार आहेत पॉइंटरचा यूज करून. आता मग मित्रांनो असं लिहायचं. आता हे तुमचं इतकाच प्रोग्राम राहणार. आता काय केलेलं आहे बघा, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, हे तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल, हे तुमचे लोकल व्हेरिएबल या एबीसी क्लासचे. मग मित्रांनो मी दिस आणि एरो ऑपरेटर वापरलेला आहे. दिस आणि एरो ऑपरेटर वापरला म्हणजे काय झालं, हा सांगतो की हा एक इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, म्हणजे हा या क्लासचा व्हेरिएबल आहे. कोण? हा ए रेड कलर मधला ए. आणि हा काय आहे? ब्लॅक कलर मधला ए कोणता आहे? हा लोकल व्हेरिएबल आहे. मग लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण या ए वरती टाकत आहोत. कुणाच्या ए वरती? ऑब्जेक्टच्या ए वरती. कोण्या ऑब्जेक्टच्या? आता हे दिस पॉइंटर कुण्या ऑब्जेक्टला कॉल करायलाय, कुण्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर करायला? त्या ऑब्जेक्टच्या. आता सपोज मी A1 ऑब्जेक्ट बनविला, A1 ऑब्जेक्ट थ्रू मी एबीसी ला कॉल केलं, एबीसी कन्स्ट्रक्टरला कॉल केलं, या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला, आणि ह्याच्यामधून मी 10 आणि 20 व्हॅल्यूज पास केल्या. जसं की आपण प्रोग्राम बघणार आहोत, तुम्हाला दाखवतो, प्रोग्रामच दाखवतो डायरेक्ट. हे पहा
डेमो नावाचा क्लास आहे, ए आणि बी बनविलेत. हे काय तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल, हे काय पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डेमो नावाचा. ए आणि बी कशावरती टाकलेले आहेत आपण, हे लोकल व्हेरिएबल ए आणि बी वरती. हे ए आणि बी हे काय तुमचे लोकल व्हेरिएबल आहेत आणि हे इन्स्टन्स व्हेरिएबल वरती टाकलेले आहेत. म्हणजे हे लोकल या इन्स्टन्स वरती टाकला, हा लोकल ह्या इन्स्टन्स वरती टाकला. समजलं. आणि आपण कुणाला डिस्प्ले केलेला आहे, तुमच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला, म्हणजे ह्या ए आणि बी ला डिस्प्ले केलेला आहे. डीज आणि एरो ऑपरेटर वापरला की मग कोणता व्हेरिएबल तुमचा, इन्स्टन्स व्हेरिएबल असं समजून घ्या. मग मित्रांनो मी कशाला डिस्प्ले केलेला आहे, डिस्प्ले फंक्शन मध्ये इन्स्टन्स व्हेरिएबलला तुमच्या डिस्प्ले केलेला आहे. मग मी जेव्हा ह्याला डिस्प्ले केलं तेव्हा पहिल्यापासून सांगतो, हे इंट मेन पासून काय, डेमोला जेव्हा कॉल झालं, ह्या डेमो नावाच्या कन्स्ट्रक्टरला कॉल झालं, सॉरी क्लासला जेव्हा मी कॉल केला, ऑब्जेक्ट जेव्हा बनवतो तेव्हा क्लासला ऑटोमॅटिकली कॉल जातो, कन्स्ट्रक्टरला, या कन्स्ट्रक्टरला ऑटोमॅटिकली कॉल जातो. जसं की आपल्याला माहिती फंक्शन्स आणि कन्स्ट्रक्टरच्या युनिटमध्ये आपण हे बघितलेलं आहे. मग जेव्हा मी या डेमो नावाच्या क्लासचा ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनविला आणि 10 आणि 20 पास केली व्हॅल्यू, मग 10 ए वरती आला, 20 बी वरती आला. मग 10 या ए वरची व्हॅल्यू मी या ए वरती टाकत आहे, कुणाच्या ए वरती, इन्स्टन्स व्हेरिएबलला वरती. 20 ह्या बी वरची व्हॅल्यू मी या इन्स्टन्स बी मध्ये टाकत आहे. मग हे इन्स्टन्स बी आहे, हा इन्स्टन्स ए आहे. हे कसं समजलं मला, की मित्रांनो याच्यासोबत आपण डीस पॉइंटर यूज केलेला आहे. आणि मित्रांनो हा डीस पॉइंटर कुण्या ऑब्जेक्टला पॉइंट करणार आहे, कुण्या ऑब्जेक्टच्या मेंबर्सला पॉइंट करत आहे, डेटा मेंबर्सला, या ओबीजे नावाच्या ऑब्जेक्टच्या डेटा मेंबर्सला पॉइंट करत आहे, या इन्स्टन्स व्हेरिएबल्स. इन्स्टन्स व्हेरिएबल्स आणि डेटा मेंबर्स वेगवेगळे का, नाही, दोन्ही एकच. या ओबीजेचे जे इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत ए आणि बी, यालाच पॉइंट करण्याचं काम आपला डीस पॉइंटर करणार आहे. म्हणजे थोडक्यात या ओबीजेचा ऍड्रेस, ओबीजे ऑब्जेक्टचा ऍड्रेस कशावरती आहे, डीस पॉइंटर. डीस पॉइंटर कुणाला पॉइंट करतो, या ओबीजेला, म्हणजे ऑब्जेक्टला. मग कोण्या पण क्लासच्या ऑब्जेक्टला डीस पॉइंटर हे पॉइंट करण्याचं काम करतो. मग ती पण एक तुमची थिअरीची लाईन बनू शकते. काय की तुमचा डीस पॉइंटर ऑब्जेक्टला पॉइंट करण्याचं काम करतो. हे पहा, डीस पॉइंटर पॉइंट टू करंट कॉलिंग ऑब्जेक्ट ऑर मेथड. पहा, डीस पॉइंटर करंट कॉलिंग ऑब्जेक्टला पॉइंट करतो. म्हणजे डीस पॉइंटर, सपोज मी A1 ला कॉल केले, मग डीस पॉइंटर कुणाला पॉइंट करणार, A1 ला, A1 नावाच्या ऑब्जेक्टला पॉइंट करणार. ज्या ऑब्जेक्टला तुम्ही कॉल केले त्या ऑब्जेक्टला पॉइंट करण्याचं काम करणार कोण, तुमचा डीस पॉइंटर. त्या ऑब्जेक्टच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला पॉइंट करणार. आता पॉइंट करायची का म्हणून गरज पडली आपल्याला, हे समजण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे समजावं लागेल की आता मी जर हा प्रोग्राम लिहिला तर आपल्याला एरर दिसून येईल, कारण ह्या लोकल व्हेरिएबलचं नाव आणि ह्या इन्स्टन्स व्हेरिएबलचं नाव सेम आहे, दोन्हीचे नेम सेम आहेत. ही कंडिशन आपल्याकडे आहे. मग कंपायलर कन्फ्यूज होणार, तुमचा कंपायलर कन्फ्यूज होणार की मला हे लोकल व्हेरिएबल आहे का, हा लोकल ए आहे का, हा लोकल ए आहे, हा इन्स्टन्स ए आहे का, हा इन्स्टन्स ए आहे, असं कंपायलर कन्फ्यूज होणार. मग ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे इन्स्टन्स आहे म्हणून हे सांगण्यासाठी आपण तिथं दिस पॉइंटर यूज करतो आणि त्याच्यासोबत एरो ऑपरेटर यूज करतो. दिस सोबत एरो ऑपरेटर यूज करतो. समजलं. मग ते खाल्ल्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला दाखविलेलं आहे. वी मोस्टली डू नॉट यूज दिस पॉइंटर एक्सप्लिसिटली. मित्रांनो मला सांगा, इथं काय केलं मी, एक्स घेतला आणि इथं काय केलं, वाय घेतलं. आता इथं पण मी काय केलं, एक्स केलं, इथं पण मी काय केलं, वाय केलं. आता मित्रांनो मला सांगा, इथं मला दिस कीवर्ड लिहायची गरज आहे का, नाही. का तर ह्याचं नाव वेगळं आहे आणि ह्याचं नाव वेगळं आहे. लोकल व्हेरिएबलचं नाव वेगळं आहे, एक्स आणि वाय आहे, आणि इन्स्टन्स व्हेरिएबलचं नाव ए आणि बी आहे. मग मित्रांनो एक्स ची व्हॅल्यू मी ए वरती टाकत आहे, वाय ची व्हॅल्यू मी बी वरती टाकत आहे, हे मला क्लिअरली दिसत आहे. मग मित्रांनो मला लिहायची गरज आहे का, दिस कीवर्ड लिहायची गरज आहे का, इथं असं THIS दिस असं कीवर्ड लिहायची गरज आहे का, त्याच्यानंतर असं करायची गरज आहे का, नाही. आता करायची गरज नाही का, कारण की डिफरंट नेम आधीपासूनच आहे. पण मित्रांनो मी लिहिलं, दिस कीवर्ड लिहिलं तरी चालतंय आणि नाही लिहिलं तरी चालतंय. पहा मित्रांनो, मी जर लिहिलं एक्स आणि वाय सोबत, सपोज हा झाला तुमचा एक्स आणि खाल्ला झाला तुमचा वाय, मी जरी लिहिलं तरी काही एरर येणार आहे का, आपल्याला नाही, एरर येणार नाही. आणि नाही लिहिलं तरी पण काही एरर येणार नाही. पहा, हा पण तुमचा रन होणार आणि हा पण तुमचा प्रोग्राम रन होणार. म्हणजे दिस सोबत जरी लिहिलं ह्याला तरी एरर येणार नाही, आणि दिस सोबत नाही लिहिलं तरी एरर येणार नाही. पण मित्रांनो दिस सोबत लिहिलं की त्याला आपण एक्सप्लिसिटली म्हणतो. मित्रांनो दिसला एक्सप्लिसिटली लिहिणं, आणि इम्प्लिसिटली म्हणजे दुसरा एक टाईप राहतो, म्हणजे दिस जरी नाही लिहिला तरी तिथं दिस प्रेझेंट राहतो बाय डिफॉल्ट. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्याला
सपोज तुम्ही एखाद्याला बर्थडे पार्टीमध्ये नाही बोलिलं तरी पण तो बर्थडे पार्टीमध्ये येणार. तसंच दिसला इथं तुम्ही कॉल नाही केलं म्हणजे दिसला लिहिलं नाही असं THIS दिसला आवर्जून तुम्ही लिहिलं नाही तरी पण दिस तिथं असणार, दिस तिथं प्रेझेंट असणार. आता इथं मी लिहिला नाही, तुम्ही असं म्हणू शकता का इथं दिस नाहीच म्हणून? नाही, असं म्हणू शकत नाही, कारण की दिस बॅकग्राऊंडला असतोच, 100% दिस तुमच्या बॅकग्राऊंडला असतोच. पण मित्रांनो मग दिसला आपण एक्सप्लिसिटली कॉल केव्हा करतो? जेव्हा तुमचा ए आणि बी ची जेव्हा तुमचा इन्स्टन्स आणि लोकल व्हेरिएबल सारखे असतात तेव्हा मी कॉल करतोय. समजलं? वी मोस्टली डू नॉट यूज दिस पॉइंटर. मग आपण दिस पॉइंटर सहजासहजी आपण वापरत नाही. केव्हा वापरतो आपण दिस पॉइंटर? जेव्हा तुमचे ह्याचे नाव लोकल व्हेरिएबलचे नाव म्हणजेच लोकल व्हेरिएबलचं नाव ए आणि ह्याचं पण नाव बी असं असेल तर, इन्स्टन्स व्हेरिएबलचे नाव आणि लोकल व्हेरिएबलचे नाव सेम असतील तर आपण आवर्जून दिस पॉइंटरला कॉल करीत असतो, ए आणि तुमचा बी. मग आपण आवर्जून दिस पॉइंटरला कॉल करणार. इथं कॉल करायची गरज होती का? नाही. समजलं? आता होप की तुम्हाला हे इथपर्यंत मी काय सांगितलं ते समजलं असेल. नाही समजलं टेन्शन घेऊ नका, आपण जेव्हा प्रोग्राम बघताना याचा तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. फक्त ही इतकी लाईन समजून घ्या. किंवा आपण एखादा ऑब्जेक्ट बनवला क्लासचा, दिस पॉइंटर त्या ऑब्जेक्टला पॉइंट करतो. आता THIS दिस काय करतो? ऑब्जेक्टला पॉइंट करतो, OBJ ला, त्या ऑब्जेक्टच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला पॉइंट करण्याचं काम करतो. समजलं दिस पॉइंटरचं काय काम आहे? म्हणजे थोडक्यात त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस, पॉइंटर माहिती तुम्हाला ऍड्रेस स्टोअर करतो, मग दिस पॉइंटर या ऑब्जेक्टचा OBJचा ऍड्रेस दिस मध्ये स्टोअर करतो, दिस पॉइंटर मध्ये. समजलं? वन इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ दिस पॉइंटर इज टू रिटर्न द ऑब्जेक्ट दॅट इन्व्होक द फंक्शन. ऑब्जेक्टला रिटर्न करण्याचं काम एक दिस पॉइंटरचं आहे मित्रांनो, जो ऑब्जेक्ट त्या फंक्शनला कॉल करतो. म्हणजे आता मित्रांनो हा OBJ नावाचा ऑब्जेक्ट डिस्प्ले नावाच्या फंक्शनला कॉल करत आहे. OBJ ऑब्जेक्ट डिस्प्ले नावाच्या फंक्शनला कॉल करत आहे. मग डिस्प्ले मध्ये मी काय केलेलं आहे? ए आणि बी त्यांना दिस पॉइंटर सोबत डिस्प्ले केलेलं आहे. सी आउटचा यूज करून त्यांना डिस्प्ले केलेला आहे. आउटपुट स्क्रीनला मी त्यांना डिस्प्ले केलेला आहे. मग मित्रांनो मला सांगा, हे ए आणि बी कशाचे आहेत? या ऑब्जेक्टचे, या OBJ नावाच्या ऑब्जेक्टचे. का? तर OBJ ने कॉल केलेला आहे त्याला, म्हणून. मग मित्रांनो दिस पॉइंटर कोणाला पॉइंट करणार? या OBJ लाच पॉइंट करणार. OBJ ला बाय डिफॉल्ट तुमचा दिस पॉइंटर पॉइंट करणार. मग दिस पॉइंटर कोणाचा ऍड्रेस? दिस पॉइंटर डायरेक्टली असं स्टोअर करतो का? THIS दिस पॉइंटर डायरेक्टली असा ए वरती पॉइंट करतो का? नाही. तो आधी ऑब्जेक्टला पॉइंट करतो, OBJ ऑब्जेक्टला, आणि त्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट ह्याला पॉइंट करतो, त्याच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला, त्या क्लासच्या इन्स्टन्स व्हेरिएबलला. समजलं? आता होप की तुम्हाला इतकं समजलं असेल. चला तर आपण काय करूया, प्रोग्राम घेऊया. हा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. काही नाही, बेसिक प्रोग्राम आहे. डेमो नावाचा क्लास बनवलेला आहे आणि ए ला आणि बी ला, ए ची आणि बी ची व्हॅल्यू मी पॅरामीटर मधून घेतलेले आहे. कन्स्ट्रक्टर बनविला आहे, डेमो नावाचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनविला मी, आणि ए ची आणि बी ची व्हॅल्यू मी ह्याच्यातून घेतली, पास केली, कन्स्ट्रक्टर मधून पास केली, ऑब्जेक्ट मधून पास केली. ह्या 10 आणि 20, 10 ए वरती जाणार, 20 बी वरती. मग हे ए वरचा 10 या इन्स्टन्स ए वरती जाणार आणि बी वरचा 20 या इन्स्टन्स बी वरती जाणार. मग डिस्प्ले करताना जेव्हा मी डिस्प्ले OBJ डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं तेव्हा दिस ए डिस्प्ले होणार. दिस ए मध्ये काय आहे? या दिस ए मध्ये ए आहे. ए काय आहे? 10. मग 10 ए ची व्हॅल्यू 10 आपल्याला आउटपुटला येणार. तसंच बी ची पण व्हॅल्यू आपल्याला दिस बी ला डिस्प्ले केलं, बी ची व्हॅल्यू 20 आपल्याला आउटपुटला येणार आणि आपला प्रोग्राम एंड होणार. समजलं? मग हा एक बेसिकचा प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. चला तर मी तुम्हाला हा प्रोग्राम रन करून दाखवतो आणि रन होतो का नाही ते पण चेक करूया. सो लेट्स गो. आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण ऑनलाईन GDB कंपायलर वरती आलो आहोत. आता इथे येऊन काय करायचं, आधी तुमची ही लँग्वेज सिलेक्ट करायची. कोणती? C++ लँग्वेज. आपण C++ लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहित आहोत ना, मग C++च लँग्वेज सिलेक्ट करायची. बाय डिफॉल्ट तिथं C सिलेक्ट राहते, C++ सिलेक्ट करून टाका आणि आपली ती लाईन इन्क्लूड करून घ्या. हा, आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला. ही लाईन इन्क्लूड करून घ्या. युझिंग नेम स्पेस std ही लाईन इन्क्लूड करून घ्या. मित्रांनो ही लाईन का म्हणून इन्क्लूड करून घेत आहेत हे मी
आधीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि क्लिअर करून दिलेलं आहे, तुम्हाला कॉमन इन्क्लूड करतात ती लाईन. जर मागचे लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील तर त्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे स्टुडंट्स पहिल्यापासून म्हणजे युनिट 1, युनिट 2, युनिट 3 असं आपल्याकडे बघत आहेत, त्यांना या प्रोग्राम मध्ये काहीच डाऊट येणार नाही मित्रांनो. जर तुम्ही युनिट 1, युनिट 2 स्किप केला असेल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. युनिट 3 बघा तुम्ही डायरेक्ट, युनिट 4 बघा, तर तुम्हाला काहीच समजणार नाही. मग युनिट 1 पासून व्हिडिओज बघत चला. टाइम आहे तुमच्याकडे तर युनिट 1 पासून व्हिडिओज बघत चला, मग जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी लिहून देतो की हे टॉपिक माहिती नसेल की हे युझिंग नेम स्पेस एसटीडी आपण का म्हणून यूज करतो आणि केव्हा यूज करतो. तुमच्या कॉलेजमध्ये टर्बो सी वापरतात, टर्बो C++ वापरतात. टर्बो C++ मध्ये युझिंग नेम स्पेस एसटीडी लिहायची गरज नाही. तिथं conio.h चालते आणि iostream.h लिहावं लागतो. तिथं .h इथं लिहिलं नाही तरी चालतोय. iostream जरी लिहिलं, एवढं जरी लिहिलं तरी चालते. चला, भरपूर झालं बोलणं. आता आपण काय करूया, आपला प्रोग्राम लिहूया. काय बनवायचा होता, एक डेमो नावाचा क्लास बनवायचा होता. मग क्लास मी कुठं बनवतो, इंट मेनच्या बाहेर. मग डेमो डेमो नावाचा क्लास बनिला. त्या क्लासला क्लोज करायचं विसरू नका. क्लासला कधी बी आपण क्लोज करतो, सेमी कॉलमनी क्लोज करतो क्लासनी. आता मित्रांनो, मी प्रायव्हेट व्हेरिएबल्स बनवणार. कोणते कोणते, ए आणि बी. हे काय झाले, तुमचे प्रायव्हेट इन्स्टन्स व्हेरिएबल झाले, त्या क्लासचे इन्स्टन्स व्हेरिएबल. याला इन्स्टन्स का म्हणून म्हणत आहे, कारण की या डेमो नावाच्या क्लासपासून इमिडिएटली मी हे केले, डिफाईन केले, म्हणजे डिक्लेअर केली. आता याला पब्लिक मध्ये मेथड घेतो. कोणती घेणार मेथड मी, तुमची कन्स्ट्रक्टर बनवायचं ना आपल्याला. मग कन्स्ट्रक्टर घेऊया डायरेक्ट, मेथड घ्यायची गरज नाही, गेट डेटा करून घ्यायची गरज नाही. PUBLIC पब्लिक. मग पब्लिक तुमचा सेमी कॉलम, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम दोन्ही सेम असलं पाहिजे. डेमो, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम ठेवलं. आणि हा कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज बनवायचा आपल्याला. ह्याचं पण ए आणि आधी तुम्हाला काय करतो, एक्स आणि नाहीतर काय करा, डायरेक्ट ए आणि बी डायरेक्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवतो. ए इंट बी दोन्ही नेम सेम ठेवूया. आणि पुन्हा तुम्हाला एक्सचं पण सांगतो, एक्स आणि वाय पण घेऊन सांगतो. आता दोन्ही नेम सेम ठेवले आपण. आता फ्रेंड्स, आता हे इन्स्टन्स व्हेरिएबलचं नाव आणि तुमच्या लोकल व्हेरिएबलचं नाव दोन्ही नेम सेम आहेत. आता मला काय करावं लागेल, याच्यामध्ये कॉल करताना या ए ला या बी वरती असाइन करावं लागेल. लोकल ए ला इन्स्टन्स ए वरती असाइन करावं लागेल, लोकल बी ला इन्स्टन्स बी वरती असाइन करावं लागेल. मग मित्रांनो, मी काय करणार, जेव्हा मला इन्स्टन्स ऍक्सेस करायचं आहे तेव्हा मी काय करणार, इन्स्टन्सच्या समोर दिस कीवर्ड लावणार. दिस, त्याच्यानंतर ॲरो ऑपरेटर वापरणार. ॲरो ऑपरेटर म्हणजे एक मायनस वापरायचा, एक हा तुमचा मायनस वापरायचा. आणि त्याच्यानंतर तुमचं हे काय, लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन कोणतं साईन आहे, ग्रेटर दॅन साईन वापरायचं तुम्ही दिस सोबत, ग्रेटर दॅन. मग हे तुमचं टोटली काय होईल, हा पूर्ण मिक्स होऊन काय होईल, ॲरो ऑपरेटर म्हणलं जातं याला टोटली. मग दिस तुमचा पॉइंट करेन तुमच्या इन्स्टन्सला. हा झाला तुमचा इन्स्टन्स. मग इन्स्टन्स वरती काय टाकत आहोत, लोकल ए ला आपण या इन्स्टन्स वरती टाकत आहोत. ए नावाच्या लोकल व्हेरिएबलला आपण या इन्स्टन्स वरती टाकत आहोत, या इन्स्टन्स वरती. समजत आहे मी काय केलं, तसं सेम आता आपण ए साठी केलं, आता सेम बी साठी पण करणार. इथं तुमचा बी द्या, इथं पण तुमचा बी द्या. आता फ्रेंड्स, हे झालं तुमचं डेमो, हा झाला तुमचा कन्स्ट्रक्टर. आता मला ते डिस्प्ले करायचे ए आणि बी ला, ए आणि बी हे इन्स्टन्स मला डिस्प्ले बी करायचे. मग मी तिथं काय करणार, डिस्प्ले फंक्शन यूज करणार. मग वाईड तुमचा रिटर्न टाइप घेतला मी, वाईड डिस्प्ले फंक्शन, DISPLAY डिस्प्ले फंक्शन यूज केला. डिस्प्ले फंक्शन मध्ये मी काय करणार, व्हॅल्यूज डिस्प्ले करून टाकणार. सी आउट वापरून, सी आउटचा वापर करून, सी आउट इन्सर्शन ऑपरेटर. त्याच्यानंतर /n देऊया, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट येऊन जाईल. ए आधी द्यायची काय गरज नाही, ए इज इक्वल टू तुमचा डिस्प्ले करून टाकूया. डिस्प्ले करताना बी आपल्याला दिसच वापरायचं आहे, दिस. त्याच्यानंतर असं ॲरो ऑपरेटर वापरायचा आणि त्याच्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबलचं नाव ए. समजलं, डिस्प्ले करताना बी असंच डिस्प्ले करायचं आपल्याला. आता हे झालं तुमचं कशासाठीच झालं, इन्स्टन्स व्हेरिएबल ए साठीच झालं. आता हे इन्स्टन्स व्हेरिएबल बी साठी बी डिस्प्ले करूया. मग इथं बी करा, बी, आणि इथं /n लावून द्या, जेणेकरून नेक्स्ट लाईनला पण आउटपुट येऊन जाईल. इथं पण लावा, जाऊ दे /n. आता जेव्हा मी डिस्प्लेला कॉल करीन तेव्हा मला ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटतील. कोण्या ए आणि बीच्या, या इन्स्टन्सच्या. आता मला या लोकल वरती व्हॅल्यूज
टाकायचे आहेत. मग मी क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो आणि क्लास तुम्हाला माहिती जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो तेव्हा ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. मग मित्रांनो क्लासचा ऑब्जेक्ट बनवाय. क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवायचा? क्लास नेम काय आहे आपला? डेमोचा D1 ऑब्जेक्ट बनविला. चला D1 करा. ओबीजे नका करू, D1 करा. काही पण घेऊ शकता. D1 मध्ये मी 10 आणि 20 पास केले. 10,20 पास केले. सेम मी जसं की त्या पीडीएफ मध्ये केलं तर तसंच, पण पीडीएफ मध्ये मी वेगळे ऑपरेटर्स पास केले. पीडीएफ मध्ये वेगळा ऑब्जेक्ट वापरला होता. पास तर 10 आणि 20 केलं. आता D1 डॉट मी डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार. DISPLAY डिस्प्ले फंक्शन. डिस्प्ले फंक्शनला बी कॉल केलं. आता मित्रांनो मी जेव्हा प्रोग्रामला रन करीन तेव्हा मला व्हॅल्यू काय येते बघा. ए आणि बी च्या व्हॅल्यूज येते मला. 10 आणि 20 आल्या का व्हॅल्यू? ए 10 आणि बी 20. आता हे ए आणि हे बी हे कोणते येते? कोणते ए आणि कोणते बी आहेत माहिती का? हे इन्स्टन्स ए आणि इन्स्टन्स बी आहेत. इन्स्टन्स ए आणि इन्स्टन्स बी आहेत. मग मित्रांनो आपण तर पास करताना लोकल वरती व्हॅल्यू पास केली आणि लोकल आणि तुमच्या इन्स्टन्स व्हेरिएबलचं नाव सेम होते. ए आणि बी बीच होते. मग मित्रांनो त्याला कसं कळालं कंपायलरला किंवा हा इन्स्टन्स आहे आणि हा इन्स्टन्स आहे, हा लोकल आहे आणि हा लोकल आहे? तर मित्रांनो दीज पॉइंटरमुळे कळालं. मग मित्रांनो दीज पॉइंटर आपण केव्हा लिहितो समजलं? जेव्हा लोकल व्हेरिएबलचे नाव आणि लोकल व्हेरिएबलचे नाव आणि इन्स्टन्स व्हेरिएबलचे नाव तुमचे सेम असतात तेव्हा. आता मित्रांनो जर तुमचे लोकल व्हेरिएबलचे नाव आणि इन्स्टन्स व्हेरिएबलचे नाव जर डिफरंट असते तर आपल्याला लिहायची गरज पडली असती का? हे नाही. जसं की आता तुम्हाला दाखवतो मी. इथं जर मी एक्स केलं, इथं मी काय केलं? एक्स केलं. इथं मी वाय केलं आणि इथं पण मी वाय केलं. आता बघूया मित्रांनो आपला प्रोग्राम हा रन होतो का बघूया. पहा रन झाला. म्हणजे याच्या थ्रू आपल्याला काय समजतं की आपण इथं दिस नाही जर आपल्याला हे नेम्स डिफरंट असतील इन्स्टन्स व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलचे नेम जर डिफरंट असतील तर लिहायची गरज नाही एक्सप्लिसिटली. आता एक्सप्लिसिटली का म्हणून लिहायची गरज नाही? कारण की नेम डिफरंट आहेत. एक्सप्लिसिटली केव्हा लिहायची गरज आहे? जेव्हा सेम नेम असतील तेव्हा. आता मित्रांनो इथं मी दिस कीवर्ड लिहिलं नाही, दिस पॉइंटर लिहिलं नाही, THIS दिस पॉइंटर असा लिहिलेला नाही इथं. मग मित्रांनो असं आहे का? याचा अर्थ असा आहे का याच्यामध्ये दिस पॉइंटर नाहीच म्हणून? चुकीचं आहे मित्रांनो. दिस पॉइंटर ह्याच्यामध्ये आहे. दिस पॉइंटर ह्याच्यामध्ये 100% दिस पॉइंटर ह्याच्यामध्ये आहे. इंटरव्ह्यू मध्ये असा क्वेश्चन विचारू शकतात की दिस पॉइंटर प्रेझेंट असतो का नसतो? आता हा तुम्हाला प्रोग्राम दाखवते ना आणि ह्याच्यामध्ये विचारते की तुम्हाला दिस पॉइंटर आहे का नाही. तर दिस पॉइंटर जरी लिहिला नाही तरी असतो असं तुम्ही सांगायचं. केव्हा असतो? जेव्हा दिस पॉइंटर केव्हा आपल्याला एक्सप्लिसिटली लिहावं लागला असतो? जेव्हा दोन्ही क्लासचे नेम, दोन्ही व्हेरिएबलचे नेम सेम असतील तेव्हा. लोकल व्हेरिएबल आणि तुमच्या इन्स्टन्स व्हेरिएबलचे. समजलं? होप हे प्रोग्राम तुम्ही काय करा डायरेक्टली तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये लिहून येऊ शकतात, जे की मी तुम्हाला त्या पीडीएफ वरती दिलेलं आहे. होप की तुम्हाला दिस पॉइंटर समजला. काही नाही, एक सिंपल डेफिनेशन घ्यायची. दिस पॉइंटर पॉइंट टू ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टचा ऍड्रेस. या D1 ऑब्जेक्टचा ऍड्रेस जे काही ऍड्रेस असेल D1 ला पॉइंट करण्याचं काम दिस पॉइंटर करतो. THIS दिस हा पॉइंटर या D1 ऑब्जेक्टला पॉइंट करतो. मग D1 मध्ये ए बी काही का असताना हे काही काय व्हेरिएबल्स असताना ते व्हेरिएबल्सला ऍक्सेस करू शकतो दिस पॉइंटरचा यूज करून. समजलं? एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून दिलं. हो की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.